तर मंडळी आपण कोकणातील नांगरणी स्पर्धा आज चालू झालेली आहे आणि 2025 मधील आज पहिलंच मैदान आहे आणि आपल्याला दादा भेटलेले आहेत आरवलीतले आणि बैलगाडीमधलं जे जुना चेहरा आपल्याला पाहायला मिळतं। तर दादा आपल्याला आजच्या स्पर्धेबद्दल काहीतरी चांगलंच नियोजन म्हणजे कसं आहे ते पण सांगणार आहेत आणि आजची जी स्पर्धा चालू झाली त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती मिळणार आहे। तर मंडळी पाहू। तर मंडळी आज आपण आहोत चिपळूणमध्ये आणि हे आपले दादा आहेत। तर दादा आपलं नाव काय? माझं नाव स्वप्नील जयसिंग गुराव। ओके आणि तुमचं? माझं ओमकार अंधगाणे। ओके तर मित्रांनो ह्यांची 10 ते 10 वर्षाचा मित्रांनो जो नांगरणी स्पर्धेचा एक्सपिरियन्स आहे ना तर दादा सांगणार आहेत। तर दादा काय सांगू शकता? आज 2025 सालाची पहिली सुरुवात आहे। ओके शेठ सावडेकरांचं पहिलं मैदान आहे। सर्व शेतकऱ्यांना सर्व बैलजोडी आयोजकांना सर्व जाकेंना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आयोजकांना सावडेकर कुटुंबियांना शुभेच्छा देतो। खूप सुंदर अशा रीतीने 25 सालामध्ये स्पर्धा पार पडतील। सर्व रसिकांचा आनंद घ्यावा। तर दादा तुम्ही काय सांगू शकता आम्हाला? तर एक चांगले नामवंत जॅकी आहेत तर काय सांगू शकता आम्हाला मैदानाबद्दल? मैदान हे सावडेकरांचं म्हणजे 18 वर्ष म्हणजे एकटं कुटुंब ते म्हणजे मैदान पार पडते। दरवर्षी हे एक मैदान 2 मैदान त्यांची वैयक्तिक होतातच। यंदा ह्या चालू सीझनला मैदान म्हणजे भरपूर होणार आहे। त्यासाठी म्हणजे सर्व जॅकींना जोडी मालकांना सर्वांना शुभेच्छा। ओके तर दादा काय सांगू त्याला हा आपला चिखल नांगरणी स्पर्धेतला थोडासा अनुभव काय सांगू शकतो? जर बैलांच्या पाठी पळणं झालं तर त्याच्याबद्दल किती सेकंदामध्ये तू येतो ते काय सांगू शकतो? बैलांबद्दल कसं होतं, बैल जर चांगले असतील तर मैदान आपलं पहिलं आता हे मैदान 20-22 सेकंदावर वरती जाणार। तसंच आपण म्हणजे आपलं जशी बैल असते तशी ते म्हणजे बैल बघायची बैल किती अंतरात येतील काय करतील लक्ष ठेवायचं। ओके तर दादा तुम्ही काय सांगू शकता की 10 वर्षामध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त कमी सेकंदात कोणत्या मैदानात आपली जोडी घेऊन आलेलं? आठवत नाही। मैदानाची नेमकी पहिली गडबड आहे। ओके तर मला दादा आज काय सांगू शकतो की आजची जोडी म्हणजे गावठी जोडी किती सेकंदात इथे येऊ शकते? मैदान 15-16 सेकंद व्हायला पाहिजे आणि घाटी जोडी? ओके तर स्पीड कुठला म्हणजे जर आता जर बघायला गेलं पहिलंच मैदान आहे तर स्पीड बघायला भेटणार प्रत्येक जाकीकडून प्रत्येक नंदीकडून पाहायला मिळणार आहे। तर ओके धन्यवाद दादा थँक्यू। तर मंडळी आपण आज चिपळूणमध्ये आहोत आणि जे सावडेकर बंधू यांच्यातर्फे लागलेला आयोजित नांगरणीचा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपल्या इथे नवीन मालक आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण जर बोललं नांगरणी स्पर्धा बोललं तर मित्रांनो खूप लांबून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात। तर दादा नाव काय आपलं? ओके कुठून आलाय? ओके तर आपण जोडी घेऊन आलाय कोणत्या आणले? ओके तर घरचा साज आहे कोकण केसरी भारत। ओके तर मंडळी पाहू शकता कोकण केसरी भारत घेऊन आलेले आहेत। तर भारत बद्दल काय सांगू शकता? आजचा पल कसा आहे? ओके तर किती सेकंदामध्ये येऊ शकते अंदाज काय तुमचा? बैल थांबला 10 सेकंदमध्ये आपली गाडी येऊ शकते। बैल नाही थांबला आपण सांगू शकतो की आपला पल्ला माझ्या अंदाजे की 19-20-21च्या दरम्यान येईल पण ते त्याच्या आत पण येईल पण ते सांगू शकत नाही। मैदान आहे ओके तर मंडळी तर काकांनी चांगलंच सांगितलेलं आहे कारण मित्रांनो आज प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळणार आहे। तर मंडळी पाहू पुढे। तर मंडळी पाहायला मिळतात तर ह्याच बैलांचे हे मालक आहेत आणि हे जाकी जर मित्रांनो नांगरणी स्पर्धेमध्ये आहेत ना नांगर धरून पळण्याची आहे ना मजाच वेगळी असते। तर ह्या दादाकडे आहे। तर दादा आपण किती गुलाल केलेत? 2-3 झाले असते गेल्या वर्षी। ओके गेल्या वर्षी मित्रांनो याचे 2-3 गुलाल झालेत आणि यंदा ह्याच जोडीवरती आहे ना ह्याला ट्रेन केलेला आहे म्हणजे ह्या जोडीच्या पाठी पळणार आहे। तर दादा थोडासा अनुभव काय सांगशील जे नांगर धरून पळण्याची मजा आहे ना ते तू काय सांगशील तुझ्याकडून? काय नाही नांगर म्हणजे गेली 18 वर्ष सतत चालू आहे आणि या ओके तर दादा जर बघायला गेलं तर कासरे धरून आवरणं जर सीमेरेषेच्या इथे सीमेरेषेच्या इथे जर जाताना जर समजायचं बाबा आपल्या इथे सीमेरेषेच्या जवळ आहे तर कासरा धरून वळणं याच्यामध्ये लगेच कसं काय तुम्हाला सुस्त वगैरे समजा आपलं बाहेर जायचं? ओके तर धन्यवाद दादा। तर तुझं नाव काय बोलला? तर मित्रांनो आज आपण बघायला गेलात ना तर आपल्याकडे नवीन जाकी पाहायला मिळतोय मयूरगडची आणि आज आपल्याला सावडे मैदानामध्ये हे पाहायला मिळतोय। तर धन्यवाद दादा। आपण आहोत चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये मित्रांनो खूप सारी नामवंत बैल पाहायला मिळत आहेत। तर ह्या साईडला आपल्याला समोर पाहायला मिळतात तर बैलगाडा मालक आहेत। तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव कल्पेश केशव गुळे। ओके आणि दादा तुझं?
ओके, तर कुठून आले दादा आज? शिरळ बोरवाडी. ओके, तर शिरोलीमधून आहेत आणि भोडवाडीतले येते. तर आज बैल कोणते कोणते घेऊन आलात? शंभू, ओके पब्लिक, ब्लॅक टायगर, काळू, ओके, आणि तिकडे आहे तो? टार्झन. ओके, टार्झन. तर टार्झन कुठचा बैल आहे? आपला घरचा साज आहे की असा? ओके, तर मंडळी पाहू शकता आपल्या इथे आज ना इथे जर बघायला गेलात ना तर घरचे साज पलतानी दिसत नाहीत, पण मित्रांनो पैरे वगैरे केलेले बैल आज आपल्याला ही पलवली जातात. पण मित्रांनो हेच दादा आहेत. तर दादा नाव काय बोललात? कल्पेश केशव कुळे. तर कल्पेश आहेत आणि त्यांनी आज घरचा साज इथे सावाडेकर बंधू यांच्या इथे या मैदानामध्ये आज पळवण्यासाठी आणलेले आहेत. तर आपल्याकडे ब्लॅक टायगर काय गुलालाचा किंग आहे का? किती गुलाल केलेत? आता 12 मैदान. ओके, 12 म्हणजे गेल्या वर्षीची 12 मैदानं झाली, त्याच्यामध्ये गुलालाचे मानकरी आहेत 12 गुलालाचे. तर दादा अजून काय सांगू शकतो ह्या बैलाबद्दल? या बैलाबद्दल म्हणजे जेवढा मी नाव टाकेन त्याला आवाज टाकेन तेवढा बैल उडणार. ओके, म्हणजे तेवढा तो त्याचा पळ असणार आहे त्या बैलाचा, म्हणजे जेवढं तुम्ही नाव टाकलं तेवढा बैल पळत जाणार तो. मग ह्या बैलांच्या पाठी जाकी कोण आहे? मयूर घडशी. मयूर. ओके, तर मयूर घडशी जाकी आहे. तर आणि जर बघायला गेलात तर मयूर घडशी कुठचे आहेत? माझ्या वाडीतच आहे. ओके, तर मित्रांनो आज बघायला गेला तर घरचा साज आहेत आणि जो जाकी आहे तो पण मित्रांनो घरचाच आहे आणि तो आज आपल्याला सावाड्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर धन्यवाद दादा.